आज आपण ऑफिसच्या डब्यासाठी मस्त रसरशीत लबाबदार अशी बटाट्याची आणि गवारची भाजी बनवणार आहोत। ही गवार बटाट्याची मिक्स भाजी इतकी टेस्टी आणि रसरशीत होते ना, एकदा जर तुम्ही ऑफिसच्या डब्यासाठी ही भाजी बनवून दिलात ना, नेहमी नेहमी तुमच्याकडून गवार बटाट्याचीच भाजी मागितली जाईल। इतकी ही टेस्टी होते। तर ती भाजी बनवायची कशी चला सांगते। नमस्कार, मी अनुष्का, अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। इथे माझ्याकडे मूठभर गवार होती, त्याला मी साफ करून त्याचे असे तुकडे करून घेतले आणि ही गवार मी 50% शिजवून घेतलेली आहे। तुम्हाला जर भाजलेली गवार आवडत असेल तर हीच गवार तुम्ही भाजून देखील घेऊ शकता। ही गवार शिजवताना मी अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजवून घेतली, म्हणून मी याच्यामध्ये एक लिंबूची फोड घातली होती। याच्यामुळे अॅल्युमिनियमचं भांडं काळं पडत नाही। चला तर आपण पुढची तयारी करून घेऊया। इथे मी मध्यम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे। तर याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आणि मध्यम आकाराच्याच याच्या फोडी करून घ्यायच्या। ना जास्त बारीक ना जास्त मोठ्या अशा आपण याच्या फोडी करून घेणार आहोत। बटाटा हा केव्हाही कापला की लगेचच काळा पडतो, म्हणून आपण या फोडी लगेच पाण्यात टाकून घेऊया। आणि ज्यावेळी आपण या फोडी तळून घेणार त्यावेळी याच्यातलं पाणी आपल्याला निथळून काढायचंय, किंवा तुम्ही या फोडी कोरड्या कपड्यावरती सुद्धा 1 मिनिटासाठी ठेवू शकता। तर आता मसाल्याची तयारी करून घेऊया। कढईमध्ये इथे मी मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत। खमंग वास येईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आणि गार करायला बाजूला ठेवून द्यायचे। आता याच्यातच मी 2 चमचे पांढरे तीळ सुद्धा खमंग असे भाजून घेणार आहे। आता हे मसाले बाजूला काढून घ्यायचे आणि गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे। इथे बघा मी शेंगदाण्याच्या साली काढून घेतलेले आहेत, तुम्ही नाही काढलं तरी चालेल। शेंगदाणे, तीळ याच्यासोबतच 7-8 लसूण पाकळ्या आणि मी इथे घेतलेला आहे शेव, 2-3 चमचे शेव। तुमच्याकडे जर फरसाण असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये तुम्ही घालू शकता। आणि याला आपल्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवरती दरदरीत असं बारीक करून घ्यायचं। तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता। कढईमध्ये इथे तेलातल्या पळीने 1.5 पळी तेल घातलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ह्या पाणी निथळून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या। आपण या फोडी तेलामध्ये हलका सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं या फोडी पाणी निथळून सुती कपड्यावरती 1 मिनिटासाठी हवं तर ठेवून देऊ शकता। हलका सोनेरी कलर आल्यानंतर या फोडी आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या। आता याच तेलामध्ये आपल्याला घालायचं 1 छोटा चमचा जिरं आणि बारीक चिरलेला कांदा। कांदा सुद्धा फोडणीमध्ये आपल्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा आपला चांगला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मध्यम आकाराचा एक बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घालायचा आणि हा टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो मऊ झाला की 7-8 कढीपत्त्याची पानं, त्याच्यासोबतच अर्धा चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची। ही सुद्धा तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायची। आता मसाल्यातल्या चमच्याने 1 चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि लाल तिखटच्या चमच्याने तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट इथे मी घातलेलं आहे। हे सुद्धा फोडणीमध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी आणि गवार घालायची आणि याला सुद्धा फोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचं। यात घातलेले सगळे मसाले या भाजीला व्यवस्थित लागले गेले पाहिजेत। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि जे आपण शेंगदाणा, तीळ आणि फरसाण बारीक करून घेतला होता ते घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता ही भाजी शिजण्यासाठी याच्यामध्ये मी अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं जास्ती गरम पाणी घातलेलं आहे। भाजी बुडेल इतपत मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। झाकण ठेवून आधेमध्ये 1दा-2दा ही भाजी चेक करून आपल्याला शिजवून घ्यायची आहे, कारण भाजी याच्यामध्ये आपण फरसाण घातल्यामुळे भाजी तळाला लागू शकते आणि मग भाजीचा खराब असा वास येऊ शकतो, म्हणून आपल्याला आधेमध्ये 1दा-2दा ही भाजी चेक करायची आहे। मस्त लबाबदार आणि रसरशीत अशी ही गवार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। ऑफिसच्या डब्यासाठी द्या, घरी पाहुणे येणार असतील तरी सुद्धा ही भाजी तुम्ही करून खाऊ घालू शकता। इतकी टेस्टी भाजी होती, कोणाला विश्वास बसणार नाही की घरी सुद्धा इतकी टेस्टी ही भाजी बनू शकते। तुम्ही लावू शकता की भाजी किती छान झालेली आहे। ही भाजी एकदा ऑफिसच्या डब्यासाठी नक्की ट्राय करा आणि हो, छानशी कमेंट करायला विसरू नका। कमेंटच्या बाजूला 2 ब्लॅक डॉट दिसतात, तिथे आपले हाईपचे पॉइंट ऑन झालेले आहेत, तर हाईप सुद्धा द्यायला विसरू नका। तुमच्या सपोर्टची सध्या मला जास्त गरज आहे, तर या छोट्याशा चॅनलसाठी तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे। भेटूया अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।